आगामी काळात येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जिल्हा समितीचे अध्यक्षपद ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आलंय। तसेच पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे सह अध्यक्षपद देण्यात आलंय। दर 12 वर्षांनी गोदाकाठी होणारा सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 मध्ये होणार आहे। या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध समित्या घोषित करण्यात येतात। जिल्हा समिती अध्यक्षपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली, त्यामुळे नाशिकमध्ये भाजपचा उत्साह बघायला मिळतोय। कुंभमेळ्यासाठी किमान 4 ते 5 वर्ष अगोदर तयारी करावी लागते, त्यामुळे गेल्या वर्षीच स्थानिक स्तरावर जिल्हा प्रशासन, महापालिका आणि अन्य संस्थांनी आपले आराखडे तयार करण्यास प्रारंभ केलाय। मात्र राज्य स्तरावर शासकीय पातळीवर या कामांना गती मिळावी यासाठी वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी राज्य आणि स्थानिक स्तरावर समित्या घोषित कराव्यात अशी मागणी होत होती। त्यानुसार आता समित्या घोषित करण्यात आल्यात। याच अनुषंगाने आता शिखर समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे पद सिद्ध आहे, तर उपाध्यक्षपद उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, जिल्हास्तरीय समितीत ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे या समितीचे सदस्य आहेत। मंत्री गिरीश महाजन मागील कुंभमेळ्यात पालकमंत्री असताना कुंभमेळ्याची स्थिती चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळली, त्यामुळे गिरीश महाजन यांना त्याचा दांडगा अनुभव आहे। कुंभमेळ्यामध्ये जवळपास 2 कोटी लोक देश विदेशातून येतात, मात्र तरीही योग्य नियोजन आणि खबरदारी आणि दक्षतेमुळे कुंभमेळ्यामध्ये कुठलीही जीवितहानी किंवा कुणाला इजा पोहोचली नाही। कुंभमेळ्याचे योग्य नियोजनामुळे अमेरिकेमध्ये देखील गिरीश महाजन व त्यांच्या समितीला पुरस्कार मिळाला। आता पुन्हा एकदा राज्य सरकारने गिरीश महाजन यांच्यावर विश्वास दर्शवला। जिल्हा समिती अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे। या पदाने ते आता पुन्हा कुंभमेळा मंत्री म्हणून संबोधले जाऊ लागले। मागील चांगला अनुभव असल्याने आता कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता नाही पडणार अशी चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।